वाटते. नमस्कार, मी अंकुश गावंडे, असिस्टंट टीचर, झेडपी प्रायमरी स्कूल मंगरुळचवाडा, तालुका नांदगाव खंडेश्वर आणि जिल्हा अमरावती, आणि यारोका काफिला शिक्षक ग्रुप सदस्य. तर कोरोना या विषाणूमुळे जवळपास सर्व आपला देश नाही तर टोटल जग हे त्रस्त झालं आहे. अशामध्ये आपला शिक्षण विभाग किंवा विद्यार्थीही सुटले नाही. त्यांना ही बाधा होऊ नये याकरिता सर्व ठिकाणी शाळा ह्या बंद करण्यात आल्या. हे मार्चमधून. कृपया आपला माईक सर्वांनी बंद ठेवावा. तर काय झालं, कोरोनामुळे सर्व ठिकाणी जे शाळा आहे ह्या बंद होत्या. त्यामुळे शासनाने किंवा आपल्या शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण हे प्रक्रिया सुरू होती आपली. ऑनलाईन शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेऊ जवळपास कंटाळून गेले आहे. 7 ते 8 महिन्यापासून आपला हा उपक्रम सुरू आहे ऑनलाईन शिक्षणाचा. अशामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव मिळावा. त्यांच्या कला जी आहे, उपजत गुण आहे, त्यांचं नृत्य, त्यांच्या जी कला आहे ती बाहेर निघावी. त्या कलेला वाव मिळावा, त्यांना एक व्यासपीठ मिळावं याकरिता यारोका काफिला शिक्षक ग्रुप जे आहे नांदगाव खंडेश्वरचा आमचा, यांच्याकडून आम्ही एक स्पर्धा आयोजित केली होती, जी होती लेट्स डान्स ऑनलाईन कॉम्पिटिशन. यामध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये त्यांनी व्हिडिओ बनवून पाठवायचा होता. त्यासाठी आम्ही 3 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत अवधी दिला होता. यामध्ये 13 तारखेला 12 वाजेपर्यंतच्या लाईक्सचा विचार करून समजा आणि पर्यवेक्षकांचा निर्णय परीक्षकांनी निरीक्षण केलं त्यामध्ये, आणि प्रेक्षकांनी दिलेले दाद दिल्यावर त्यांच्या लाईक्सचा विचार करून 4 पार्टिसिपेंट काढले गेले. त्या 4मध्ये परीक्षक आणि आमचा ग्रुप यांच्यामार्फत काल परीक्षण केलं गेलं आणि त्यामधून नंबर्स काढले गेले आहे. तर याचं अनाऊन्सिंग पाहुणे मंडळीच्या करतीलच यानंतर. तर आपल्या या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना माईक बंद करा बाबा. सुरेश सार्थक बाबासाहेब पाटील, तुमचा माईक बंद करा. ओके. तर आज बालदिवस आहे. सर्व विद्यार्थ्यांना, सर्व चिमुकल्यांना, सर्व पाहुण्यांना बालदिनानिमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सोबत दिवाळीच्या सुद्धा शुभेच्छा. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर त्यासाठी पाहुणेही असतातच. आपण सुरेश गावंडे, तुमचा माईक बंद करा. कृपया माईक मधामधात सुरू करू नका, डिस्टर्बन्स होईल आपल्या टोटल कार्यक्रमाला. आपण सुरुवातीलाच मला सूचना दिली होती की माईक बंद करून ठेवावा. ज्यावेळेस बोलायचं राहील त्यावेळेस सांगण्यात येईल. तर आपल्या या आजच्या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पोकळे सर, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, हे आपल्या कार्यक्रमाला आज इथे उपस्थित झाले आहे. त्यांचे मी आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. त्यानंतर मुख्य अतिथी म्हणून आमच्या पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरच्या गट शिक्षण अधिकारी सौ कल्पना वानखडे मॅडम ह्यासुद्धा उपस्थित झाल्या आहेत. त्यांचे मी शब्दसुमरांनी स्वागत करतो. त्यानंतर मुख्य मार्गदर्शक श्री प्रवीणजी खांडेकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, हे आपल्या या कार्यक्रमाकरिता मुख्य मार्गदर्शक आहेत. त्यांचेसुद्धा स्वागत करतो. आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री हरिश्चंद्र घोत्रे साहेब, केंद्रप्रमुख, श्री विलास राठोड साहेब, केंद्रप्रमुख, श्री प्रवीण मेहरे साहेब, केंद्रप्रमुख, आणि राजू खिराडे सर, केंद्रप्रमुख, ह्या सर्वांचे सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि आपल्या या कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर सोबतच हे सगळ्या पाहुण्यासोबतच एक महत्त्वाचे, खूप दुरून आपण एक तुमच्यासाठी गेस्ट बोलवलेले आहेत, स्पेशल पाहुण्या बोलवलेल्या आहेत. त्या आहेत इफी मॅम. वेलकम इफी मॅम. आर यू देअर? हॅलो. येस. Hello, can you hear me? Yes. Welcome. Yes. Welcome with me, Ifi ma'am. Ifi ma'am is a music teacher, author, and global educationalist. She is a very talented and very active teacher. She created her own, I think,
teaching method, how to teach music and how to education with music, and she guide you. Oh yes, she guide us also in this program. So welcome, इफी मॅम. इफी मॅम ह्या आपल्याला एक मार्गदर्शनसुद्धा करणार आहे, जसं की आपण इन्व्हिटेशनमध्ये पाठवलंच होतं. इफी मॅम आपल्याला गायडन्स करतीलच. त्यांचेसुद्धा आपल्या या कार्यक्रमाला स्वागत आहे. त्या खूप दुरून आपल्याला तुमच्यासाठी स्पेशली तुमच्यासाठी इन्व्हाइट केलं आहे त्यांना. त्यासुद्धा तुमच्या आपल्या ज्या चिमुकल्या स्पर्धकांना गायडन्स करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर मान्यवरांचे करूया स्वागत. फुले उधळू आनंदाची, आपण आला मान देवोनी, पर्वणी आहे सुख सौख्याची. म्हणजे आपले जे पाहुणे आहेत त्यांचे मी शब्दसमोरानं स्वागत करतो. वेलकम इफी मॅम अँड वेलकम ऑल रिस्पेक्टेड अवर गेस्ट. यानंतर असते प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकेचे ज्ञान. आणि असे हे प्रास्ताविक, आपल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या ग्रुपचे सदस्य आणि एक आदर्श शिक्षक आमचे प्रकाश बावनकुळे सर हे आपल्याला आपल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमान बावनकुळे सर. नमस्कार, मी प्रकाश बावनकुळे, सदस्य यारुका काफिला ग्रुप. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आज ज्यांची जयंती आहे, बालक दिन म्हणून आपण साजरा करतो, तसे पंडित जवाहरलाल नेहरू व सर्व थोर महात्म्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री पोकळे सर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, अवर चीफ गेस्ट रिस्पेक्टेड मिस इफी मॅडम, तसेच आजच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय सौ कल्पना वानखडे मॅडम, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, तसेच आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री प्रवीणजी खांडेकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री गोत्रे साहेब, सन्माननीय श्री राठोड साहेब, सन्माननीय श्री मेहरे साहेब, सन्माननीय श्री खिराडे साहेब, केंद्र प्रमुख पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, तसेच सर्व स्पर्धक व पालक सर्वांचे आजच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये यारुका काफिला ग्रुपच्या वतीनं मी स्वागत करतो. थोडक्यामध्ये मी यारुका काफिलाविषयी सांगणार आहे. तर यारुका काफिला जो ग्रुप आहे हा एक शिक्षण क्षेत्रामध्ये यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक व अधिकारी वर्ग आहे. या ग्रुपचा उद्देश काय आहे तर थोडक्यात सांगतो मी. तर या ग्रुपचा उद्देश आहे की विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळेविषयी हित जोपासणे, मार्गदर्शन करणे, काही समस्या निर्माण झाली तर त्यावर उपाय शोधणे व मार्गदर्शन करणे, तसेच विविध शैक्षणिक उपक्रम आम्ही या ग्रुपच्या माध्यमामधून राबवित असतो. तर हा आमच्या या ग्रुपचा उद्देश आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तर बालकांच्या ज्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता आम्ही या नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे ग्रुपच्या वतीनं. आणि त्याकरता काही नियम व अटी सरांनी, गावंडे सरांनी आता सांगितलेलं आहे आणि वेळोवेळी आपण सूचना पण दिलेल्या आहेत त्यासाठी. तर दिनांक 3 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आपण जे व्हिडिओ पाठवले आहेत स्पर्धकांनी तर त्यांची आपण दखल घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्या स्पर्धेमध्ये 139 स्पर्धक सहभागी झाले होते. तर यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती, अहमदनगर, वर्धा, यवतमाळ म्हणजे जवळपास सर्व महाराष्ट्रामधून स्पर्धक आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे. आणि त्यामधून आज आपण 3 क्रमांक जाहीर करणार आहोत. तसेच एक खुशखबर म्हणजे अशी आहे की एक 4था क्रमांक सुद्धा आपण प्रोत्साहनपर त्याची निवड करणार आहे आणि आपण जाहीर करणार आहोत आपण या स्पर्धेसाठी. तर सर्व सहभागी स्पर्धकांना या ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तर त्याकरता आपण प्रशस्ती पत्रक सुद्धा देणार आहोत ऑनलाईन. तर या कार्यक्रमाकरता आमचे जे लाडके बंधू आहेत आता आपण स्क्रीनवर पाहिलेला आहे माननीय श्री अंकुशजी गावंडे, टेक्नो सिव्हिल शिक्षक. तर यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओज आहे ते डाउनलोड करणे, त्यांना एक माहिती त्यांची तयार करणे,
व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करणे पूर्ण जगापर्यंत पोहोचले पाहिजे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हे जे विद्यार्थी आहे यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड केलेले आहेत. त्यांच्या लाईक्सची नोंद सुद्धा घेतलेली आहे आम्ही. आणि अशी याकरता त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे, खूप मेहनत केली. आणि त्यामुळे आमचे खरोखर त्यांचं कौतुक करावं असं वाटते मला आमच्या या ग्रुपच्या वतीनं. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता आमच्या पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे. तसेच आमच्या ग्रुपमधील सन्माननीय श्री पोकळे सर, सन्माननीय श्री गोहत्रे साहेब, सन्माननीय श्री अंबुरे सर, सन्माननीय श्री राजेंद्रजी लवंगे सर, सन्माननीय श्री विजय राठोड सर यांचे या कार्यक्रमाकरता मार्गदर्शन लाभलेले आहे. तसेच आता सांगितलेले अंकुशजी गावंडे, श्री विजय नेमाडे, श्री शिंदे सर यांनी खूप मेहनत आणि सहकार्य केलेलं आहे. तर यारोका कापिका ग्रुपच्या वतीनं मी सर्व स्पर्धकांचे परत कौतुक करतो. त्याचबरोबर पालकांचे सुद्धा कौतुक करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मुलांना एक संधी दिलेली आहे. आणि आमचा हा जो ग्रुप आहे हा एक प्रकारे एक स्टेज आहे. त्यामधून आमच्या या स्पर्धकांना, चिमुकल्या स्पर्धकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यांना काही चुका झालेल्या असेल, काही अधिक त्यांना जे दुरुस्ती करण्यासाठी किंवा विशेष प्रयत्न करण्यासाठी संधी मिळेल. आमचे चीफ गेस्ट इथे आलेले आहे, काही मार्गदर्शक आलेले आहे, त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन पण मिळणार आहे. तर या संधीचा सर्वांनी फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. तर परत मी सर्वांचे कौतुक करून व स्वागत करून माझे प्रास्ताविक इथं समाप्त करतो. आणि पुढील सूत्र श्री अंकुशजी गावंडे सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद सर. अय परिंदे तू ज़मीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, अय परिंदे तू ज़मीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि ज़माना सिर्फ उडान देखता है. आज हे चिमुकल्या विद्यार्थ्यांचं हे आजचं कौतुक सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे. आपल्या या कौतुक सोहळ्याला किंवा बक्षीस वितरण व मार्गदर्शन सोहळ्याला आपल्या पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरच्या आपल्या कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून, मुख्य अतिथी म्हणून ज्या पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरच्या आपल्या गटशिक्षणाधिकारी आहेत, ज्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आहे, सौ कल्पना वानखडे मॅडम, ह्या आपल्या सर्व चिमुकले विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन शुभेच्छा देतील. व तृतीय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त केला आहे लाईकच्या आधारे, त्यानंतर सर्व ग्रुपच्या वतीने परीक्षण करून आणि परीक्षकांच्या निर्णयाने जो तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे त्यांचे सुद्धा नाव त्या अनाऊन्स करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कल्पना वानखडे मॅम. थँक्यू. यारोका काफीला या ग्रुपचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते की त्यांनी अतिशय उपयुक्त असं विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि आज या सर्व विद्यार्थ्यांचा औचित्य साधलं. अतिशय आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतो आणि खरोखर कौतुकास्पद ही बाब आहे की त्याचं औचित्य साधलं आणि आज मुलांना 14 नोव्हेंबर रोजी आपण प्राइज जाहीर करणार आहोत. तर या यारोका काफिला ग्रुप आणि मुख्य प्रवर्तक अंकुश यांचे मी अभिनंदन करते. आणि या आजच्या कार्यक्रमाला आपण बोलवलेले सन्मान्य अध्यक्ष राजेंद्र कोपरे सर, मार्गदर्शक सन्मान्य प्रवीणजी खांडेकर सर, माझे सहकारी केंद्र प्रमुख गोहत्रे सर, राठोड सर, मेहरे सर, खिरोडे सर आणि चीफ गेस्ट म्हणून इफी मॅडम या आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर 3 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आपण हा आयोजन केलेला होता की व्हिडिओ पाठवण्यासाठी. व्हिडिओ सर्वांचे आपणापर्यंत आलेले आहेत. आपण प्राइज सुद्धा काढलेला आहे. 139 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी 3 स्पर्धकांना आपण विजेता घोषित करणार आहात. तर आजच्या या लॉकडाऊन मध्ये आपण शाळेमध्ये आजचा बालक दिन अतिशय चांगल्या उत्साहात साजरा करत असतो, परंतु या लॉकडाऊनच्या काळात आपण
बालक दिन साजरा करू शकत नाही, याचं औचित्य आज तुम्ही घेरलं आणि आमच्या विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव दिला. त्या वाव दिल्याबद्दल खरोखर कौतुकास्पद बाब ही मान्य करावं लागेल. एक व्यासपीठ माझ्या विद्यार्थ्यांना, या छोट्या छोट्या बालकांना आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल, आणि पालकांना सुद्धा, कारण या विद्यार्थ्यांनी 139 विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल त्यांचे पालकही सुद्धा अभिनंदनास पात्र आहे की त्यांनी आपल्या मुलांना ही सोयी सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्या मुलांना त्यांनी सहकार्य केलं आणि ते विद्यार्थी सुद्धा आज सहभागी होऊन 139 राज्यस्तरीय सहभाग नोंदवण्यात आला. अंकुश बद्दल जरी सांगायचं म्हटलं तर त्याचे विद्यार्थी विदेशमध्ये सुद्धा पोहोचलेले आहे, कारण या आधी सुद्धा अंकुशचं काम ऑनलाईन मध्ये अतिशय टेक्नोसेवी टीचर म्हणून एक आपल्या नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहे. तर असं अंकुशचं काम अंकुशच्या मार्फत आम्हाला सुद्धा त्यांनी आज इन्व्हाइट केलं आणि आम्हाला सुद्धा त्यांच्यापर्यंत मॅम पर्यंत पोहोचवलं. तर असा हा बालक दिन आज आपण विशेष बालक दिन म्हणून साजरा करतो आहे आणि बालकांचा आनंद आज आपण एका प्राइजद्वारे त्यांना घोषित करतो आहे. तर त्यासाठी या डान्स कॉम्पिटिशन साठी मॅडमला इन्व्हाइट जे केलेलं आहे, आय अप्रिशिएट इफी मॅम for support and thanks for giving your valuable time to us. Third prize मी जाहीर करते आहे निनाद मनोज गवळी, स्टँडर्ड 6, घाटंजी पोजदार इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ. कॉंग्रॅच्युलेशन निनाद, कॉंग्रॅच्युलेशन निनाद. सहभागी झाल्याबद्दल व तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचे यारोपा पापुला ग्रुपचे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तर्फे पुन्हा आपले कौतुक करते, अभिनंदन करते. धन्यवाद. थँक्यू मॅम. तुमचा मोलाचा वेळ आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मिळालं त्याबद्दल, आणि माझं आणि माझ्या सर्व ग्रुपचं, माझ्या सर्व मित्रांचं आपण कौतुक केलं त्याबद्दलसुद्धा धन्यवाद. आणि तृतीय क्रमांक प्राप्त निनाद याला मॅडमकडून शुभेच्छा मिळाल्या. त्याचं प्राईज आणि त्याचं जे समजा प्रमाणपत्र आहे ते त्यांना व्हॉट्सअपद्वारे आणि ऑनलाईनद्वारे पाठवण्यात येणार. पुनश्च एकदा त्याचे अभिनंदन आणि मॅडम आपले धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय श्री प्रवीणजी खांडेकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, हे आपल्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतील व शुभेच्छा करतील अशी त्यांना विनंती करतो. सर जॉईन झाले आहे का खांडेकर सर? ओके, मला वाटतं सर जॉईन व्हायचे आहे. ओके ओके, येस मॅम. ओके ओके ओके, आय अनाउन्स I announce Mr. Khandekar sir's name. After that, you will proceed your guidance. So, okay. I think sir join झाले नाही आहेत. तर यानंतर माननीय श्री राठोड सर किंवा राठोड सर, गोहत्रे सर, आपण मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो. हॅलो, हां सर, नक्की येते सर. हो, ओके सर. सर्वप्रथम यारोपा कापले या ग्रुपला सर्वप्रथम धन्यवाद देतो आहे. आणि या कोरोना काळामध्ये जे उपक्रम राबवला त्याबद्दल खरोखरच ग्रुपच्या सदस्यांना आणि अंकुश सरांना पंचायत समितीच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या
आपले पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी प्रोफेसर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कल्पनाताई वानखळे मॅडम, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नांदगाव पंडेश्वर, माझे सहकारी भोसले सर, मेहरे सर, सर आणि सोबतच या डान्स टीचर आहे ईपी मॅडम आणि सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे या कोरोना काळामध्ये शाळा बंद आहे आणि म्हणजे विद्यार्थ्यांना जो शाळांमध्ये जे कार्यक्रम व्हायला अपेक्षित असतं, शिक्षणासोबतच इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा होणं अपेक्षित असतं, पण यावेळेस ते झालेलं नाही आणि म्हणूनच अंकुश जावडेकरांनी एक पालक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरोखरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना घरी बसून मुलं विद्यार्थी खरोखरच एक शाळेमध्ये जाता त्यांना त्या कलागुणांना वाव द्यायला पाहिजे होतं, ते अपेक्षित ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या घडल्या नाही आणि त्या गोष्टीचा एक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक वाव देण्यासाठी गावंडेकरांनी आणि त्यांच्या यारोबा कापेला ग्रुपने या ठिकाणी जो खरोखर एक अतिशय कार्यक्रम या हाती घेतला आहे आणि पुन्हा त्या ग्रुपला पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी 139 विद्यार्थी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि यामध्ये एक महत्वाचा उपक्रम असा आहे की त्यांनी त्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला सोबतच सुद्धा या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचा सुद्धा या ठिकाणी उत्साह वाढवलेला आहे आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये सोबतच त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा सोबत ऍक्टिव्हिटी सोबत विद्यार्थी राहिले पाहिजे या अपेक्षित या गोष्टीला त्यांनी अपेक्षित करून जे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे त्याबद्दल या सगळ्या लोकांचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी पूर्ण सर्व विजयी विद्यार्थ्यांचा सोबत पालकांचा या ठिकाणी कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर आपण एक द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचं नाव अनाऊन्स करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीचं नाव आपण अनाऊन्स करावं आणि शुभेच्छा द्याव्या असं मी तुम्हाला विनंती करतो. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे भार्गवी रवींद्र पाटील, जळगाव. वर्ग भार्गवी रवींद्र पाटील, वर्ग दुसरा, जळगाव. दुसरा क्रमांक या जस्ट ज्यांच्या उपक्रमामध्ये जो द्वितीय क्रमांक आलेला आहे ती विद्यार्थी आहे वर्ग दुसरा भार्गवी पाटील, रवींद्र पाटील आणि राहणारी आहे जळगाव. या बेटा तुझं या देशाबद्दल मी तुझं पूर्ण अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि पुन्हा तुझ्या भावी जीवनाबद्दल शुभेच्छा देतो आणि तुझं उत्तरातून अशा प्रकारे प्रगती हो ही सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा तुझ्या पालकांना आणि तुला पण सुद्धा शुभेच्छा देतो आणि हे तुझं हे बक्षीस ते जे आहे बक्षीसपत्र गावंडेसर डिक्लेअर करतील तशा प्रकारे तुझ्याकडे पोहोचतील. पुन्हा तुला या यशाबद्दल अभिनंदन, शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. आणि भार्गवी तुझे आणि पालकाची अभिनंदन. यानंतर आपले जे चीफ गेस्ट आहे जे खूप दूर आपल्याला प्राप्त झाले आहेत, आपल्यासाठी त्यांनी मोलाचा वेळ काढला आहे. आपल्या मागे 3.5 घंटे त्या आहेत, म्हणजे तिथे आत्ता जास्तीत जास्त हार्डली 8:30 ते 9 वाजलेले आहेत आणि आपल्या इथे 12 साडेबारा वाजले आहे. तर एवढ्या सकाळी ते आपल्यासाठी वेळ काढून आल्यात आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि जो प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे त्याचं नावसुद्धा अनाऊन्स त्या करणार आहेत. अशा रिस्पेक्टेड इफी मॅम, you are invited for your valuable guidance and announcing the prize winner student. Ifi ma'am, please. Okay, I can begin. Okay. Yes. Okay. So, greetings from Greece. I am Efi Baksavana. I am a music teacher, author, and a global educationist. And I am very, very happy and excited to be today here with you, invited at the Let's Dance On Day competition. I would like to wish you a happy Children's Day and happy Diwali Day, because I know that you also celebrate this today.
Before I begin telling you about the importance of music in students' development, I would like to say to the children that each one of them has a share in making this world a better place. So we have to empower through education, through teaching, with research that is really based on knowledge, on tools and practices to inspire and to achieve academically and socially. And nowadays, with all these that are happening all over the world, I believe that it is more important than ever. So, we all know that music is arguably the most life-enriching academic subject. Music is a universal language that sets off emotional responses and kicks off creativity. So, if the brain was a muscle, then the best exercise would be to learn to play a musical instrument. If you want to train your brain, then forget all about apps and start playing a musical instrument. A Greek ancient philosopher, Plato, used to say that music is a more complex instrument than any other for education. So music stimulates brain development in children. Recent researchers have shown that music uses both sides of the brain that makes it very valuable in areas of development. So playing a musical instrument uses a lot of neural network. Music means that plays a very important role in the growth of a child's brain, academically, emotionally, socially, physically, and spiritually. So, let's see some of the very important benefits that the children can gain from learning to play a musical instrument or learning to read music. Music improves language skills. Language skills as verbal memory, as literacy, as verbal intelligence have shown us that we can gain a benefit from musical training. We can also improve through music development, inspire creativity, development in creative thinking. Music is the most creative task that any person can undertake. Creativity encourages the students to create their own songs, to create their own music, write music, dance with their music, sing with their music. So students who learn to study or play music can learn to think very creatively, which is very important. This kind and this skill of music education makes students to think not in the box, but to think out of the box. And this makes them to realize that there are many more answers and many more solutions to a problem that they can come up to. So music also develops social skills. For example, teamwork. It is often considered that music is a solo effort because we usually play by ourselves. But that is not true, because music is one of the best ways to learn vital life skills. To be a part of a band, to be a part of a chorus, of an orchestra, or a singing group, teamwork is the best way to create very good music. As an extension of improving teamwork, music is also a great way for students to come together, to connect, to do new friendships, to share their passion about music, and most of all, to communicate. How many times have you been in a bad mood? You are not feeling well. You are sad. You are depressed. But when you hear your favorite song, or when you hear your favorite artist or singer or whatever, then music makes you feel great. Then your mood is lifted up. So music is definitely the best way for a student to be relaxed, for a student to fight stress by learning to play a musical instrument. It gives students a great release, and it also allows them to immerse themselves in something that is very fulfilling and calming. Music can also teach us discipline. When we learn to play a musical instrument, we have to find time aside to practice and arise to the challenge of learning with discipline.
But music is not only about developing time, but it's also about developing discipline and developing management skills. So if a student learns to play a musical instrument outside the school, he definitely has to find the time to create a practice schedule, to find time to practice his musical instrument. So that gives him a balance to do all the other activities he has in his life, so everything can go on better for him. So learning discipline and learning management from this early age, this is very important for the benefit of a child's future. But something, according to my opinion, is very important for children is that learning to play a musical instrument brings a sense of achievement. When students achieve a musical goal, they definitely feel incredible satisfaction. For example, all the students that are here and are waiting, for the winner, they definitely are going to get a great satisfaction that comes from working hard and comes from working hard to achieve your goal. So in many senses, we can say that even the smallest goal in music makes students feel very proud for their achievement. So music definitely is a great confidence builder. So creating something as music can be an incredible, rewarding experience for the students. Emotional development. It is also very important for them because through music and through learning to play a musical instrument, they gain high self-esteem. They are better coping with anxiety. With encouragement from teachers, as we all are, and from parents, they can build pride and confidence. And confidence is one of the most valuable skills that a student can gain through learning to play a musical instrument. Now, for example, when I am a pianist, I play the piano. When I play the piano, I have to be very careful on reading the song that I see on my book and playing. So when we practice a musical instrument, we improve our hands and our eyes coordination. And believe me, it is not something very easy to do. So just play, it's something like, when we play sport. So children can develop a lot of motor skills when they are playing music. So music also builds imagination and intellectual curiosity, especially when we start teaching music from a very little age, from kindergarten or from nursery school. So when we introduce music in early childhood years, they definitely gain a positive attitude towards learning and curiosity. Music education develops the whole brain and develops a child's imagination, which is the most important thing, according to my opinion, imagination. Now, through music development, students can improve many different subjects and skills. One of the skills are mathematics, and I know that you in media are very good in maths and you are very good in computers. So reading music means something like, reading maths, because we have to learn the quarter note, we have to learn the eighth note, the pauses, the fractions, so the time signatures. So learning about rhythm means that we have to learn to count. So many musical concepts have mathematical counterparts. So when we study music, definitely students are better equipped to learn maths. But we can also, as I said before, we can also music integrate many other different subjects. For example, we said math skills, reading and writing skills, science and history knowledge, lyric analysis, and writing a song definitely improves reading abilities. When we introduce musical instruments to students, we learn all about science. For example, how does the sound produced from every musical instrument for a piano or a clarinet or a flute? And we learn information all about physics of sound. We learn information about music plays society, and definitely we learn a lot of historical events that have happened during the centuries. So another skill that we can improve through music is definitely listening skills.
being a part of an orchestra or a chorus or a singing group, you have to be very, very focused on hearing the tempos, on listening the dynamics, which are forte and piano and loudly and softly. You have to be very good with the tunes. You have to tune your instrument according to all the orchestra and all about the harmonies. So definitely music development helps the development in the brain through listening. Now, definitely music is a way of improving our memory. So learning to play an instrument means that we have to learn all the songs, and this requires definitely a flex of memory. So music is one of the easiest things to store in our music. And because I don't want to say many, many things and make you tired, because I know that all the students now are waiting for the competition and the winner's name, I would like to close this little speech I did saying that music is life, and never forget that. And music, people of all ages can learn to play music. It doesn't matter how old you are, but it's never too late to start learning and playing a musical instrument, and we can definitely gain a level of satisfaction. Now, I would like to say that to the parents that music is a gift that they can give your children, and is a gift that will last forever. It will last for their entire lives. So if you want to do a gift to your children, if you want to do something so important for them that they will have it for their entire life, then definitely guide your children, your students, to learn to play a musical instrument. Hello. And I would definitely be very happy if you would like to ask me anything, and I can answer to your questions or whatever you really want. Hello. Okay. And of course, Yes, thank you I so would much. wait. I was a little bit anxious in the beginning, and Angosha, I didn't thank you. And I want to say that I saw all the videos on your YouTube channel, and all the students were great. And I think that they all deserve an award, and they mustn't be, sad if they don't win. An award is just an award. The most important thing for them is believe in their dreams, believe in what they do, and work hard to achieve their dream. Never give up, and always work hard. And as we said in the beginning, I'm a music teacher, and I have created this method called Let's Play Boomwalkers, Learn English Through Music and Play. It's a parent teaching method, and I have been teaching this method all over the world. I have been addressing educators of all stages, and this method has been used in many countries. For the last 10 months, I have been introducing this method to many schools in India, and I have been educating a lot of teachers there. So if you like, I can, put my computer there, and I would like to play a little song for you. And then if you like, I can announce the winner. Yes. Is that okay? Yes, absolutely. Yes. You can. 1 second. Give me 1 second. Okay. Yes. 1 second. Okay, so here. So can you see the Boomwalkers? Yes. These are the Yes, we can see. Musical tubes. There are musical tubes. This is the method I have created based on these tubes. They're plastic. They have different lengths, different color, and when we tap them against a hard surface, they produce a sound. So I want all the students to hear very carefully the song I will play, and I want them then in the chat to write what song it is, okay? So 1, 2, let me see, 1 moment. Okay.
did you hear the song? Yes, yes, yes. Very nice, very nice. Oh, eh, yes, yes. Very nice. So I'll bring. Okay. So did you guess what song it is? Yeah, ma'am. Twinkle little star. Yes. Twinkle little star. Yes, they are very nice, very nice. Yes, yes, yes. No, very good, very good. star. Yes. So nice, ma'am. Very, really clap. Very, really clap. So these are the homework. There are tubes, there are plastic in different colors. And when we put the nice songs and harmonies and whatever we like. Twinkle, twinkle, little star. Yes, yes. Twinkle, Now, twinkle, give me 1 second. Can I announce the name now of the winner? यस 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 यस. आता बाकीच्यांनी कृपया माईक बंद ठेवा. जे प्रथम क्रमांक विद्यार्थी त्यांचं अनाउन्स मॅम करणार आहेत. ओके मॅम, यू कॅन प्रोसीड. But okay. You can forgive me if I do any mistakes with the name because it is a little difficult for me to say. यस यस. So you will correct me if I say anything wrong. Okay. For me, all the students are winners, and I saw also the videos, and they all danced great. But it's awards, and we have to give only one award. So the winner is Aradhya Ali Pawal. आराध्या अनिल पवार. ओके. Aradhya Anil Pawar, class 2. So let's clap for her. Where is she? आराध्या, आर यू देअर? तू जॉईन झाली आहे? Zila Parishad Primary School. Navledi Akole, District Ahmedabad, number 1 prize winner. Did I say it right? यस यस. थँक्यू. I tried. थँक्यू सो No, मच. the pleasure was all mine. The pleasure was all mine. आराध्या अनिल पवार. Who is the winner? हां, आराध्या आहेत का? आहे का?